एका बंद खोलीत झालेला खून आणि तेथे मिळालेले रक्त हे कधीही खोटे बोलत नाही। तुम्हाला मिळालेला एव्हिडन्स हा कधीही खोटा बोलत नाही जोपर्यंत फॉरेन्सिक सायन्स त्याला बोलते करत नाही। क्राईम सीनवर मिळालेला एखादा पुरावा कधीही खोटं बोलत नाही। तर आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे एखाद्या ठिकाणी मिळालेलं रक्त कसं बोलू लागते आणि त्याचा उपयोग काय होतो। जर आपण सामान्य नागरिक, वकील किंवा पोलीस असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी आशिष दीपक देसाई, फाउंडर आणि डायरेक्टर ऑफ दृष्टी फॉरेन्सिक लॅब आणि आपण जे पाहत आहोत त्या सिरीजचं नाव आहे फॉरेन्सिक सायन्स अवेअरनेस आणि आहे एपिसोड नंबर 16। आज जो आपण अभ्यास करणार आहोत त्यामध्ये तो विषय आहे तो म्हणजे ब्लड पॅटर्न। तर यामध्ये आपण ब्लड म्हणजे ते कोणाचं आहे हे पाहणार नाही, तर ब्लड स्टेन अनालिसिस मुळे तो गुन्हा कसा घडला याचा अभ्यास करणार आहे। क्राईम सीनवर मिळालेला ब्लड म्हणजे रक्त, त्याची साईज काय आहे, त्याचं डायरेक्शन काय आहे आणि तो कसा पडला यावरून आपण तेथील क्राईम काय झालेला आहे किंवा क्राईम कसा घडलेला आहे याचा अभ्यास करू शकतो। यामध्ये आपल्याला बायोलॉजी, फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स उपयोगाला येते। ब्लड स्टेन अनालिसिस करत असताना किंवा त्याचा अभ्यास करत असताना आपल्याला खालील महत्त्वाच्या गोष्टी कळतात। त्यामध्ये एक, गुन्ह्याची दिशा समजते। 2 नंबर, हत्याराचा प्रकार कळतो। हत्यारामध्ये कोणता हत्यार वापरलेला आहे, त्याचा प्रेशर किती आहे हे भिंतीवर उडालेल्या किंवा खाली सांडलेल्या रक्तावरून आपल्याला कळते। त्यावरून आपल्याला त्याचे प्रेशर समजते। तिसरा महत्वाचा तो म्हणजे आत्महत्या की खून। एकदा खून केलेला असतो पण तो आत्महत्या दाखवण्याचा प्रकार केलेला असतो। त्यामध्ये आपल्याला तेथे मिळालेले ब्लड त्याची खरी कथा सांगते। जर रक्त थेट 90 अंशाच्या डिग्रीवरून खाली पडलं तर त्याचा शेप हा गोल असतो। जर एखादी व्यक्ती पळत असेल किंवा चालत असेल आणि तेथून जर रक्त पडत असेल तर त्या रक्ताला एक छोटीशी टेल येते म्हणजे शिपूट येते। त्या शिपूटवरून आपल्याला कळतं की तो व्यक्ती कोणत्या दिशेला जात होता। तर तुम्हाला समजलं असेल की ब्लड म्हणजे रक्त ही साधी गोष्ट नाही, त्याच्यावरून आपल्याला क्राईम इन्व्हेस्टिगेशन करायला खूप मदत मिळते। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जे तुमचे मित्र वकील आहेत, पोलीस आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जे विद्यार्थी फॉरेन्सिक सायन्स शिकत आहेत असे सुद्धा तुमचे मित्र असतील तर त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अशाच भन्नाट फॉरेन्सिकच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।